प्रियजन हो, तुम्ही कसे आहात? तुम्ही आनंदी आणि समाधानी आहात का? फक्त एवढंच सांगू नका की तुम्ही ठीक आहात. तुम्ही निराश आहात, बरोबर ना? जरी तुम्ही ते दाखवत नसला तरी तुम्हाला थकवा जाणवतो. तुमच्या आत निराशा आहे. माझी मदत कोण करणार? मी सतत या समस्येबद्दल विचार करत राहतो आणि काय करावं हे समजत नाही. त्यातच अडकून राहतो. तुम्ही असं विचार करत नाही का? तुम्हाला माहिती आहे का प्रभू येशू तुम्हाला काय सांगतात? ते यशया अध्याय 41 वचन 10 मध्ये म्हणतात, मी तुला शक्ती देतो, मी तुझे सहाय्यही करतो. असं सांगितलं आहे की तोच परमेश्वर आहे जो थकलेल्या लोकांना सामर्थ्य देतो. तुम्ही निराश आहात, बरोबर ना? माझ्या प्रार्थनेचं अजून उत्तर मिळालेलं नाही. प्रभूने अजूनही ते केलं नाही जे मी मागितलं होतं. इतके दिवस उलटून गेले आहेत. प्रार्थना करण्याचा काय उपयोग? तुम्हीही असंच थकून गेलात का? मी प्रभूची सेवा करत आहे, याचा परिणाम काय आहे? मला काहीच परिणाम दिसत नाहीये. फक्त अपमान, लाज आणि त्रासच वाढत चालले आहेत. तुम्ही थकून गेलात का? मी सतत खूप प्रयत्न करतो, पण हे नेहमीच अपयश किंवा तोट्यातच संपतं. ही कसली आयुष्य आहे? तुम्ही कधी निराशा अनुभवली आहे का? मी माझ्या कुटुंबात शांतता आणि आशीर्वादासाठी उपवास केला आणि प्रार्थना केली आहे, पण मला काहीच परिणाम दिसला नाही. तुम्हीही असंच निराश आहात का? प्रभू म्हणतात, मुलगी मुलगा निराश होऊ नकोस. मी तो परमेश्वर आहे जो तुला सामर्थ्य देतो. मी थकलेल्या व्यक्तीला बळ देईन आणि तुझी मदत करीन. मी तुझ्या प्रार्थनेचं उत्तर देईन. जे तू मागितलं आहेस ते पूर्ण होईल. ज्याची तू आशा केली आहेस ते घडेल. मी तुझ्यासाठी तो बदल घडवून आणीन. मी तुझ्यासोबत सहाय्यक परमेश्वर म्हणून नाही का आहे? लोक असोत किंवा नसोत त्याने काय फरक पडतो? तू का म्हणतोस की माझ्यासाठी कोण आहे? मी तुझ्यासाठी नाही का? मी तुला सामर्थ्य देण्यासाठी, प्रेरणा देण्यासाठी आणि मदत करण्यासाठी नाही का आहे? तुला अजून कोण पाहिजे? मी तुझ्यासाठी आहे. प्रभू येशू हे तुला सांगत आहेत. म्हणून तुला त्यांचा हात धरून असं म्हणायला हवं, येशू, तुम्हीच माझं सर्व काही आहात. कृपया मला सामर्थ्य द्या, कारण मी निराश झालो आहे. तुम्ही म्हटलं आहे की तुम्ही मदत कराल. माझी मदत करा प्रभू, असं म्हणा. आजही एक चमत्कार होईल. प्रत्येक जण कधी ना कधी निराश होतोच. एलिया देखील निराश झाला होता. अब्राहमही निराश झाला होता जेव्हा वचन पूर्ण होण्यास उशीर झाला. एलियाही निराश झाला होता कारण त्याच्या प्रार्थनेप्रमाणे सर्व काही घडलं नाही. मी सुद्धा अनेक परिस्थितींमध्ये थकलो आहे. मी प्रार्थना करतो आहे, अश्रू ढाळतो आहे आणि खूप काही अपेक्षा करतो आहे, पण मला पूर्ण परिणाम दिसत नाहीत. कधी कधी अशाच प्रकारे निराशा येते. कधी कधी मी असंही विचारू शकतो की प्रार्थना करण्याचा काय उपयोग? पण प्रभू म्हणतात, असा विचारू नकोस. तुमच्या सर्व प्रार्थना ऐकल्या जातात. तुमचे सर्व अश्रू स्वर्गात एका बाटलीत साठवले जातात. तो दिवस येणार आहे जेव्हा याचं उत्तर मिळेल. तुम्ही ते लवकरच पाहाल. मी तुझ्यासाठी सर्व काही करीन. प्रभूचे शब्द आपल्याला प्रेरणा देतील आणि आपली ताकद नव्याने वाढवतील. तो तुम्हाला हे सांगत आहे, माझ्या मुला, माझ्या मुली, मी तुझ्यासाठी आहे. मी तुला प्रेरित आणि बळकट करीन. निराश होऊ नकोस आणि प्रार्थना करणे थांबवू नकोस. तुझा विश्वास सोडू नकोस. येशूंसोबत चालणे थांबवू नकोस. चालत राहा आणि तू एक चमत्कार पाहशील. प्रभू असे म्हणतात. किती मोठा आनंदाचा क्षण असतो जेव्हा प्रभू तुमच्याशी बोलतात. प्रभूकडे पहा आणि म्हणा, प्रभू, तुमचं प्रेम माझ्यासाठी किती महान आहे. जेव्हा मी निराश होतो तेव्हा तुम्ही मला बळ दिलं. धन्यवाद प्रभू. तुम्ही वचन दिलं आहे की तुम्ही माझी मदत कराल. या सर्व गोष्टींमध्ये माझी मदत करा. माझ्या कुटुंबात, व्यवसायात, अभ्यासात आणि माझ्या मुलांच्या बाबतीत माझी मदत करा प्रभू. तुमच्या वचनानुसार एक चमत्कार करा. मी एका चमत्काराची अपेक्षा करतो. येशूच्या नावाने आमेन, आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.